श्री स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, आज आपण पाहणार आहोत श्री स्वामींचे राम उपासक नेने यांना रामरूपात दर्शन. ही स्वामी चरित्रामधील एक परम पवित्र कथा. भक्तांनो, या परम पवित्र कथेला सुरुवात करण्यापूर्वी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहून स्वामींचे आशीर्वाद मिळवा. श्री स्वामी समर्थ. श्री सीताराम पंत नेने हे राम उपासक होते. गारोडे ह्या अक्कलकोट जवळील गावात ते राहत असत. त्यांना फक्त एकच ध्यास होता, तो म्हणजे प्रत्यक्ष रामाचे दर्शन आपणास व्हावे. या ध्येयासाठी ते रामाची अथकपणे उपासना करीत होते. श्रीरामाचा 13 अक्षरी मंत्राचा 13 कोटींचा जप त्यांनी पूर्ण केला होता. तरीही त्यांना रामाचे प्रत्यक्ष दर्शन न झाल्यामुळे ते उदास असत. एकदा स्वामी समर्थांची कीर्ती त्यांच्या कानावर गेली. स्वामी दत्त अवतार असून दर्शनास येणाऱ्या लोकांचे मनोरथ ते पूर्ण करतात असे त्यांना समजले. सीताराम पंतांच्या मनात आले की रामाचे दर्शन आपणास झाले नाही. निदान स्वामींचे दर्शनास आपण अक्कलकोट येथे जाऊयात. काही दिवसातच ते स्वामी दर्शनास अक्कलकोट येथे आले. त्यावेळी स्वामी औदुंबराखाली आसन मांडी घालून बसले होते. श्री स्वामींचे अपूर्व तेज पाहून सीताराम पंत भारावून गेले. स्वामींच्या मागे एक गाय उभी होती. तसेच त्यांच्या मागे तेज चक्र गरागरा फिरत होते. ते सर्व तेजस्वी रूप पाहून आनंदाने ते अक्षरशः नाचायला लागले. ज्या रामदर्शनाची आपण आजपर्यंत वाट पाहिली होती, त्या श्रीरामाचे साक्षात दर्शन झाले असा क्षणभर भास होऊन आनंदाने त्यांचे मन भरून आले. ते धावत येऊन स्वामींच्या चरणावर कोसळले. श्री स्वामींचे चरण हृदयापाशी धरून म्हणाले, माझा श्रीराम मला आज भेटला. श्रीरामा, इतक्या वर्षांच्या परीक्षेनंतर आज मला तुझे दर्शन झाले. माझे आयुष्य कृतार्थ झाले. श्री स्वामींनी सीताराम पंतांना अलगद उठवले व त्यांना छातीशी धरले आणि म्हणाले, आज तुझी इच्छा पूर्ण झाली ना? तेव्हा सीताराम पंतांनी स्वामींकडे पाहिले. तेव्हा त्यांना स्वामींच्या जागी प्रत्यक्ष श्रीराम त्यांना परत दिसले. सीताराम पंत म्हणाले, स्वामी, तुम्हीच माझी इच्छा पूर्ण केलीत. तुम्हीच परब्रह्म आहात. आता ह्या चरणांची सेवा करीतच मी माझे उर्वरित आयुष्य काढणार. आपण मजवर कृपा करावी. त्यानंतर सीताराम पंत अक्कलकोटातच राहिले. त्या दिव्य क्षणापासून त्यांनी मौन पाळले. माधुकरी मागून त्याचा नैवेद्य ते रोज स्वामींना दाखवायचे. स्वामींनी 2 घास खाल्ले की मग आपण 2 घास खायचे. श्रीरामाची उपासना करीत स्वामी स्मरणातच ते राहायचे. हा त्यांचा संकल्प होता.
असेच काही दिवसांनंतर एक दिवस पहाटे श्री स्वामींनी सीताराम पंतांना पुन्हा श्रीराम रूपात स्वप्न दर्शन दिले. त्यांचे मन ज्ञानोत्तर भक्तीने पूर्ण भरून टाकले. स्वामींनी त्यांना सांगितले की तुझी उपासना पूर्ण झाली, तुला साक्षात्कार झाला. उर्वरित आयुष्य तू पुन्हा तुझ्या भागातल्या श्रीराम मंदिरात बसून चिंतनात घालव. माझे तुला आशीर्वाद आहेत. सीताराम पंत जागे झाले तर स्वामी त्यांच्या समोर उभे होते. त्यांना बघून त्यांचा आनंद गगनात मावेना. भगवंताचे प्रत्यक्ष दर्शन हा उपासना मार्गातला सर्वश्रेष्ठ अनुभव असतो. आपले संपूर्ण आयुष्य भगवंताच्या चिंतनात घालणाऱ्या भक्तांची अशी दर्शनाची इच्छा स्वामी नेहमीच पूर्ण करीत असत. उपासकास बुद्धी दाता परमेश्वर, संता पात्री तो येता घडविता संत साक्षात्कार. भक्तांनो, अशा प्रकारे स्वामी चरित्रामधील ही परम पवित्र कथा संपन्न झालेली आहे. पुढील पवित्र कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामींचे आशीर्वाद मिळविण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा. श्री स्वामी समर्थ.